काँग्रेसचे नेते आणि संसदेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। काल राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा जो आहे तो त्यांच्या विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द झालेला होता, परंतु आज पुन्हा एकदा 5 तारखेला कोल्हापूर दौऱ्यावरती राहुल गांधी आहेत। आज राज्यामध्ये देशभरातले 2 महत्त्वाचे नेते जे आहेत ते दौऱ्यावरती असल्याचे पाहायला मिळतात। संसदेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमरावती आणि मुंबईच्या दौऱ्यावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज कोल्हापूरमधल्या कसबा बावड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे। आज राहुल गांधी सकाळी 8:40 कोल्हापूर विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता कसबा बावड्या येथील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर राहुल गांधी हे सयाजी हॉटेलमधल्या छत्रपती शाहू पॅव्हेलियनमध्ये संविधान सन्मान संमेलनासाठी हजेरी लावणार आहे। संविधान सन्मान संमेलनामध्ये राज्यभरातले सर्वच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मवियाच्या बाजूने संपूर्ण काम केलेलं असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अनेक सामाजिक संघटनांनी भाजपचा विरोध केलेला होता। त्याच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची आज पुन्हा एकदा एक राज्यस्तरीय बैठक जी आहे, राज्यव्यापी बैठक जी आहे ती हॉटेल सयाजीच्या छत्रपती शाहू महाराजांच्या पॅव्हेलियनमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण सभेमध्ये संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। राहुल गांधींशी थेट या सर्वच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी हे चर्चा करणार आणि राहुल गांधी या सर्वच सामाजिक संघटनांच्या लोकप्रतिनिधींना एक मार्गदर्शन देखील करणार आहे। परंतु सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन केलं जाणार आहे तिथे सध्या आपण आहोत आणि या ठिकाणची आपण परिस्थिती पाहू शकतो की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात झालेला आहे। मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण भागातली वाढवलेली असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी सकाळी 10 वाजता या ठिकाणी येतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर ते संविधान सन्मान संमेलनासाठी हजेरी लावतील आणि त्यानंतर ते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन देखील घेतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा दिल्लीकडचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे। परंतु आज राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। खरं तर पश्चिम महाराष्ट्राचा त्यांचा दौरा आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राकडे काँग्रेसने आता विशेष लक्ष केंद्रित केलं आहे का हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।